पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार मार्गावरील लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील फुलांचा पाडा येथे मंगळवारी सकाळी सूर्या नदीत आंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला। मृत व्यक्तीची ओळख 55 वर्षीय मुन्ना लालराम ब्रिज गुप्ता अशी झाली असून ते मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत। गेल्या 4 वर्षांपासून ते पालघर जिल्ह्यातील नागझर येथे राहतात आणि वॉचमॅन म्हणून काम करतात अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीवरून मुन्ना ब्रिज गुप्ता नदीच्या पुलाखाली अंघोळीसाठी गेले होते। घटनास्थळी त्यांचा मोबाईल फोन आणि शर्ट आढळले। घटनास्थळी पोलीस पाटील सेवक गवळी यांनी मनोर पोलीस ठाण्याला त्वरित माहिती दिली। तत्पूर्वी तारापूर MIDC अग्निशमक दलाने सकाळी मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली, परंतु सुरुवातीला यश मिळाले नाही। नंतर वसई येथून फायर ब्रिगेड पथकाला पाचारण करण्यात आले आणि शोध कार्य सुरू ठेवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मुन्ना ब्रिज गुप्ता 24 मार्चला नदीत बुडाले होते। वसई येथील फायर ब्रिगेड दलाने त्या दिवशी सायंकाळी 5:30 ते 6 पर्यंत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही। 25 मार्चला सकाळी अंदाजे 11 वाजता तेथील ग्रामस्थांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला। ही माहिती मनोर पोलीस स्टेशनला दिली। मनोर पोलीस स्टेशनने तत्काळ समाजसेवक आणि अँब्युलन्स चालक अखिल सय्यद यांना घटनास्थळी बोलावले। अखिल सय्यद आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला गेला आणि मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला। मृतदेह सापडण्यासाठी तब्बल 24 तास लागले। पालघर जिल्ह्यातील खदान नदी आणि तलावात बुडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या अलीकडे वाढत आहे। काही दिवसांपूर्वीच मनोर मस्तानाका येथील खदानीत 2 चिमुकल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असताना परत यासारखी घटना घडल्याने स्थानिक प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। नदी, तलाव किंवा खदानीत एकटे जाणे अत्यंत धोकादायक आहे। पाण्यात उतरताना नेहमी सावध राहा, जीवनरक्षक उपकरणांचा वापर करा आणि कधीही धोक्याचा अंदाज न घेता थेट पाण्यात उतरू नका। आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या जीवनाची सुरक्षा ही आपल्या स्वतःच्या जबाबदारीत आहे। सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला, कारण एक क्षणाची चूक मोलाची ठरू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।